नमस्कार, मी तुमच्या सर्वांचा लाडका घना पैलवान. घना पैलवान युट्यूब चॅनलवरती आजपर्यंत तुम्ही भरभरून असा प्रतिसाद दिलात, प्रेम केलं. हेतून पुढच्या काळामध्ये सुद्धा असा प्रतिसाद प्रेम द्याचाल ह्या आशा व्यक्त करतो. पण जर अजून कोणी आपला चॅनल अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर कृपया आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. पाहत राहा घना पैलवान. धन्यवाद. काय चेअरमन, नाव मोठं लक्षण खोटं. लक्षण खोटं? काय नव्हतं, तुम्ही नामधारी चेअरमन राहिला या. कर्तबदारी का आहे का नाही राव? नामधारी? अहो आपली डेअरी होती, संस्था होती, आपलं केवढं केवढं तुम्हाला काय सांगायचंय. हे तुमच्यासारखी लोक गरीब गरीब म्हणून आली, दे पैसे ह्याला दे पैसे त्याला, संस्था अडचणीत आली, डेअरी अडचणीत आली. संस्था अडचणी येणारच की. अहो तुम्ही लोकांचं दूध घेऊन जायचा, वेळेवर त्यांचा पगार तरी करायचा का? आणि बोलणं काय रुबाबाचं होतं. अहो हाही उद्योग सुद्धा लय टिकला असतं, पण तुमच्यासारखी माणसं भेटतातच सगळी काशी होती. आमच्यासारखी माणसं लय चांगली तर तुम्ही नासक या. कसं काय म्हणताय असं? कसं काय म्हणताय म्हणजे? उगाच वय डेअरी आता बुडली तुमची. तुम्हाला अडचणीला पैसे दिलं म्हणजे आमचं चुकलं का? किती दिलं? कवा दिलं आम्हाला अहो, अडचणीला? तुम्हाला म्हणजे तुमच्यासारख्या माणसांना सांगायचे मला. काय नाही, तुम्ही लबाड या. अख्खं गाव तुम्हाला लबाड म्हणते या. तरी मी तुमच्या पैसे का बसतो माहितीये का? जाऊ द्या म्हणतो आता माणूस अडचणीत एखाद्याला नाव ठेवून आहेत. लय लबाड आहे पण तुम्ही. अहो उलट मी आहे म्हणून गावातली कित्येक लोकांचं आता नीटनीटकं सगळ्यांनी आपापलं बस्तान बसवून घेतलंय. लोकांचं तीच सांगतोय मी, तुम्ही फक्त लोकांचं बसतानाच बसावलं. कोणाचं चांगलं केलं ना चेअरमन, लय ओ पाप लागेल. अक्षर तुम्हाला सांगतो, तुम्ही नरकात जाचाल. लोकांचं बस्तान बसवलं म्हणजे आमचं चुकलंय का? तसलं थितलगत बोलू नका चेअरमन. तीच सांगतोय मी, तुम्ही लोकांचं बसतानाच बसावलं. सगळं अख्या गावाचं हो तुम्ही वाटोळं केलं. चेअरमन नरकात जाचाल, नरकात. गोरगरिबांचं पैसे देऊन टाका राव, त्यांच्या दुधाचा राहिलेला पगार करा, नाहीतर अक्षरशः किडा आळ्या पडतात तुम्हाला. गोरगरिबामुळेच आम्ही अडचणीत आलो सगळ्याचं बघून बघून. काय बघितलं कोणाचं? मग अहो ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला. सुधरा. इकडे कुठं तुम्ही? बापू लोक बापू पक्या, तुझं काय डोळं फुटलं काय रे? अरे लांब तू बापू सारखं दिसलं का ना? हे काय कापड घातलेत असं? अरे बापू म्हणजे बापूजी म्हणजे तुला महात्मा गांधी म्हणायचं का मला? महात्मा गांधी? अरे तुमचं बापू. अरे तेच सांगतोय तुला, आमच्या सुद्धा बापूंचा विचार आहेत ना, डिक्टू महात्मा गांधींसारखे आहेत. काय बोल? संयमी, शांत. हा हो. थांबर मला चेक करू दे. अरे तू म्हणला की माझा पण विचार बापूंचा विचार. माझं नाही म्हणलं पक्या, माझं नाही म्हणलं, आमच्या बापूंचा विचार म्हणलं. मी हळूच आणली होती. अरे सगळ्यांनी जर घरात एकसारखं राहिलं तर गाव जगून देईल का रामल्या? मग काय तर हा, तू लागला चेक कराय बापूंचा विचार. चेअरमन ती माझी पगार राहिलेली द्या की. कशाचा पगार? दुधाचा पगार आणि कशाचा पगार म्हणजे? पक्या लका तुला लाज वाटते का रे? का? तुला लाज वाटते का? अरे का लका त्या बिचाऱ्याला का रस्त्यावर आणलं तुम्ही, लका पक्या पाणी ओतून दूध घातलं आणि बिनलाजासारखा पगार मागतोय त्यांना. तूच म्हणलं की कोरं घालत जाऊ नको पक्क्यात दूध, थोडं थोडं पाणी ओतत जा. तुला थोडं थोडं वत म्हणलं होतं, तू लिटर लिटर वतायला लागला. परत वाढवलं वय. म्हणजे लय रे त्या माणसाची अक्षरशः वाईट आवाज झाली. अशा माणसांमुळे तर अडचणीत आलोय आम्ही. अरे एक शर्ट आहे, रातचं धुतय, तीच पिळतय पण सकाळ ते घालते. वाईट झालं. काय दिवसांनी राहतोय का नाही शंका वाटायला लागली अशी लोक भेटली तर. नाही लय टेन्शन असेल ना, मी तर म्हणतो तुम्ही सरळ फाशी बिशी घ्या. हा जा, ह्या हिरीत जीव द्या, हो. ह्या हिरीत जीव द्या. ढोकलू कर नाही इरीत कशाला. गाना ही गरीब आहे का? मला माहित, तुम्हाला जास्त का तुम्हाला जास्त माहित का? ती काय माणूस आहे ती मला माहित आहे. चेअरमन मग काय पाहिजे ना? अहो दोघं सारख्याला वारकीच आहे, त्यामुळे दोघा दोस्तांच्या खातखोड्या दोघांनाच माहित चिकट गुंड आहेत दोघं, चिकट गुंड. हा, पैसा महाग उडून ठेवते. तीच शर्ट पिळतोय आणि दुसऱ्या दिवशी घालतोय. काय बी सांगावं आपलं. नाही आम्हाला तसंच सांगत होती. ऐकत राहायचं बाजी नाना म्हणून द्या. चेअरमन तुम्ही तुमच्या तोंडाने म्हणला की राव मी पैसे मागायला आलो, मला एक शर्ट आणि तीच पिळून घालतोय म्हणून. ती जाऊन द्या, बाकीचं ती बाजीनाना पार्टी गाव देते ती सांगा. अरे कवा देत्याल म्हणून काय विचार करता? बाजीनाना कोण आहे? बाजीनाना आन बान शान, ह्या गावची शान आहे बाजीनाना. शान? हा शान आहे शान. अरे गावातली सगळ्यात मोठी गाण आहे जेवायची ना. हे आंबल्या माझ्या पायात वाहन आहे, बाजीनाला घाण म्हणला तर लाज वाटते का तुला? काय देतात ना जेवण. उद्याच बाजीनाला फलटण जा बरं का, विसा हॉटेलला. 20वाला जाऊ, नाहीतर
दुसरं वर विसावेलाच जाऊ. विसाव्याला आणि काय खायचं माहितीये का? व्हेज मालवणी. असा रश्याचा दानका बिनका असतं का नाही? तंदुरी तंदुरी. कोंबडा नाही उद्या. शाकाहारी जेवण देणार विसाव्यालाच. उद्या यायचं जेवायला विसाव्याला. चालतंय चालतंय हा, चालतंय. ओके. जाऊ कर गणा. काय रे? जर्सीला चला बसतो खायला. पक्का चल. बरं जा बाबा, जा तू बी जा. चल. तुझी गुरुनाथ आमच्या नावाने वरडायची. जसा लाजरा साजरा मुकडा चंद्रवाणी फुलला ग रजमदास असतोय कसा के जीव माझा बोलला आता अरे प्रिया प्रिया काय वा अगं इथं पैसा ठेवलेला कुठे गेलं? असतील की नीट बघा की जरा. नीट बघा की म्हणजे नीटच बघितलं की मी. अहो बघायच्या आधीच कालवा नका करू तुम्ही. बघायच्या आधीच कालवा असतो का तुमचा? ह्या दुसऱ्या कप्प्यात बघा. आहे का? हिथं बी नाहीत तिथं बी नाहीत. कुठे गेलं पैसे माझं नेमकं? अहो तुम्हीच ठेवता आणि तुम्हीच विचारता का परत मला? मला किती घरातल्या कामाला नको नको होतंय. मला काय माहिती कुठं ठेवलंय तुम्ही? कुठं ठेवलं म्हणजे काय वेळी वेळी काय? तूच नेला असतेला. ह्याच्या आधी मी 2-4 वेळा पैसे गेलेत माझं. मीच नेलं असतं म्हणजे? मला म्हणजे मी काय चोरबीर दिसते का काय तुम्हाला? चोरचा विषय नाही. तू नीती ठेवला असलं तर आपला आणून दे मला. पण तुम्ही बघितलं का मी घेतलेलं तवा? मला जर लागत असतं तर मी मागितलं असतं. अहो तुम्हाला मी चोरून कशाला घेतलं असतं? अगं प्रिया मला मित्रांना पार्टी द्यायची. चोर राहतो बघलेला आणि तुम्ही मलाच बोलता का? पैसे चोरलं पैसे. माझं 10 वेळा पैसे गेलात घरातलं. तेव्हा मी म्हणले का तुम्हाला काय? चोर राहतो बाजूला म्हणजे तुमच्या आईने चोरला असत्या. देती चोरून लेकीला पैसे. काही बी बोलू नकोच. काय बोलू नको? आईबद्दल असं बोलू नको. नाही तर एकच लावून ठेवून देईल तुला. आई माहिती का काय करते ती? नुसती बोक्यावानी हिडत असते सारखी कपाटा भोवती. ही उचक ती उचक. हळू बोल हळू बोल. आई हळू बोल म्हणजे? हळू बोल. आणि आई काय चोरत नसती. तू ठेवला असलं तर आई आणून ती दे. चोरून लेकीची करते भरती. लेकीची कशी भरती करेल? मग लेकीचीच भरती करते. दरवेळेस माझे पैसे ते 2दा-3दा तिला चोरले लेकाचा प्रपंच करायचा आहे का लेकीचा? तर लेकाचा परपंच करायला लागली. आता आईच्या बाबतीत असं बोलू नको. हा ना. आई ऐकल की. आई कुठे गेली? गेली असं दारा टिपाय लोकाची. तिला काय काम आहे? उठलं की हिच दार त्याचं दार करतच असते. काम धंदा नाही काय नाही. उठलं की काय काम आहे तीच? जरा नीट बोलावं नका. नीट बोला म्हणजे? दाराटी पायन ही काय फिरत गुरु फिरत असते काय माझी? फिरतच असते उठल्यापासून. आई काय काम करते या? काय काम करून मी मरायला लागली. इकडे वाळून गेली. डॉक्टरनी सलाईन लावाय सांगितली. महिना झालं मला. मग तुला का नको म्हणलो का सलाईन लावायला? पण न्यायला तर पाहिजे ना तुम्ही दवाखान्यात. न्यायला पाहिजे. माझी कामं सोडून तेच करत बसतो. तुला काय गावात माहित नाही का? आता पैसे दिलं तर जाईल दवाखान्यात. नाही तर काय बिगर पैशाचं जाईल का? आई बाबतीत असं काय वाईट चीट बोलत जाऊ नको. नुसतं आई आई करायचं. आई नुसते आई तर खाऊया. आई आई तर खाती आणि ह्याचं दार त्याचं दार सारखं करत असती. आई बद्दल जर एक जरी वाकडा शब्द बोलली ना थोबड रंगवून टाकेल तुझा. मारा की मारा तुम्ही. हा बघा एक तर आई तर राहीन इथं नाहीतर मी तर राहीन बघा इथं. जा चल. तुला जायत असलं जा. निघून जा. मला नाही गरज तुझी. चल, चल, तुम्हाला गरज चल. नाही माझी. माझं नशिबात फुटलं बाई. वाटुळ केलं आईने नुसतं. हा हॅलो. हा काय करते गाई? नाही काय बसले. हा मला नाही राहायचं इथं. यांनी लय मारलंय मला. हा सारखं आईचं ऐकतो काय बिन. मला लय हानमार करतो सारखं. हा मला येऊन घेऊन जा आताच्या आता. बर. हा सारखं आईचं ऐकतो. हानमार करतो. पैसे चोरी झालं तरी माझ्यावरच नाव घ्यायचं. हा मला घेऊन जा आत्ताच्या आत्ता येऊन. मला नाही राहायचं इथं. मुझे पीने का शौक नहीं, पीता हूँ बाइकी के शौक से। लोग कहते हैं मुझे कि मैं एक शराबी हूँ, लेकिन उन्हें कौन बताएगा कि मैं एक बादशाह हूँ। गावाचा बादशाह आहे किसनराव म्हणजे. असं नाना नाना बंद कमाव काय करताय नाना तुम्ही इथं? बसलोय किसन. काय
काय जेव्हा आहे का इकडंच मग आणला डबा बिबा डबा कशाचा ना बाबा कशाचं काय डोकं झालंय क्रॅक माझं टेन्शन मध्ये दिसताय तुम्ही लय ताण आहे माझ्या माग ना कसला ताण आहे तुमच्या माग माझ्या एवढा तर ताण नाही ना तुमच्या माग हा काय तुझ्या माग काय ताण आहे तर माझ्या माग काय आहे ते माझ्या जीवाला माहित तुला काय सांगून उपयोग आहे ना सांगा तुमचा अर्धा हिस्सा मी घेतला ना मला तुम्ही सांगा तुमच्या अडचण काय आहे हा काय बाबा तुला सांगून नाही उपयोग माझा काय टेन्शन आहे ती माझी मला लय लय वैतागलोय मी अक्षरशः वाटतंय असं कुठंतरी जाऊन फाशी घ्यावी आपणच आणि मरावं एकदाच फाशी घ्यायच्या अगोदर एक काम करा कधी घ्यायची तुम्ही फाशी कधी घेणार आहे ते आपलं असलं तर एवढंच 500-700 रुपये एकदा देऊन ठेवा तुमचं नाव आणि तेवढंच पिल मी पण फाशी घ्यायचं कारण समजेल का मला काय ते काय झालं किसना रोज बायकोची किरकिर बायकोचं रोज भांडण रोज तिचं हायच काय नाही काय रोज कुठं ऐकून घ्यायचं बरोबर त्या गोष्ट एकच आहे सोडून द्या दिवस कोटा जायचं सही हालायचे काय टेन्शन घेतात अरे किसन लोक काय म्हणतील गावचा सरपंच आहे मॅच जर बायको सोडून दिली तर माणसं थुकतेली माझ्या तोंडावर धोको द्या की अहो मासारखं राहा ना मी बादशाह खेळसा काय सोपा नाही अहो बायकोचं जरा म्हणजे साधं आहे मला बायको मला असे तरात द्यायचे कुत्र्याच्या हानीला हाकलून दिले या अरे तू म्हणतो सोडून द्यायची ती तर झालं खायचं काय माझ्यावर बघून तुम्हाला काय वाटतंय मग तुम्ही खाय घालता का रोज कधी अहो मासारखं मागायला राहायचं सरपंच तुम्हाला सांगतो तुम्ही 8 गावं निवडायचं 8 प्रत्येक गावाला माझा एक येडा असतो आज येतं तर उद्या त्या गावात परवा त्या गावात आणि प्रत्येक गावाचा सरपंच माझ्या ओळखीचा झालाय हत्ता बॉडी बघा माझे दंड बघा चला माग सांगा तुम्ही फक्त आता मला मागून खायला होतो का मी सरपंच आहे का मागत करी आम्ही कोण नाही म्हणणार आहे सरपंच साहेब तुम्हाला काय किसन्या लोक असं क्रॅक झालंय आज तर सकाळपासून काय करावं काय नाही सुचना मला हे घ्या सगळं स्वस्त आहे काय आहे ती नारळ पाणी एकदम शुद्ध आहे 2 गोठाना हा नक्की का नारळ पाणी बाबा अहो मी माझ्या हाताने गेलं नाला ही जर एकदा घेतलं का नाही तुम्ही परत म्हणचाला अजून एकदा ती सगळं टेन्शन फ्री ना हा तुम्हाला अजिबात बायको नाही आठवणच येणार नाही तिची हा ना 2 गोष्ट मी बघा चकून अरे काय कडून झेर झालं तोंड सगळं वरनं फरसाण खायचं ना नारळ पाणीच आहे एकदा पिला ना पहिल्यांदा कडून लागतं पण परत ह्याची सवय एकदा लागली का तुम्हाला परत माणसाला फोन करून किसनराव घेऊन ये की काय थांबा 1 मिनिट अजून एक गोठा आहे की लय हाणले काय तुम्हाला सवय नाही ना ह्याची परत एकदा का तुम्हाला सवय लागली ना तर तुम्ही माग पण घ्याचा माझ्याकडनं नाही आज उद्या लय मना घेऊ नका बायकोला द्या सोडून आणि मग सांगा या परत माझ्या मागणीला थांब रे वाईस दे एक घोट कसं व्हायचं फ्रेशच झाला आयला काय रे जाऊ दे तिकडे बायको आपण 10 बायको आलो की पण मी आणली का अजिबात नाही बघा इकडे महागारी थोडी असं ते 2 गोट यायला लागा किसन्या ना आता तुम्ही ते घेतलेच मला तर राजगड ऐका की आता हे तुम्ही 10 रुपये द्या की आता 10 रुपये मी आणते की दुपारनं तुम्हाला अजून घेऊन येतो की हे नाही नको सारखं नको आपल्याला तुला देतो मी पैसा मग पैशाचं असलं काय घेऊ नको बाबा बरं वाटतंय बरं का पण द्या त्याला वाढ वाटतंय पैसा द्यायला का खास उठते बाई ते त्याला म्हणलं हो मगाशी ती 1 जण देत नव्हता तुम्ही लय भारी माणूस आहे नाना 20 रुपये नको 50 बास झालं नाना बास अजिबात नको मला लय जर वाईट धर तुलाच नाना किती प्रेम माणूस नाना तुम्ही काळजी घ्या जाऊन येतो जातो
किसन्यांना औषध दिलं पण जरा व्हायचं मूड आला व्हायचं फ्रेश झालं मी लगा. भाऊजी हा का वहिनी या की का वहिनी अहो भाऊजी त्या दिवशी ते ब्लाऊज टाकलेलं झालं का शिवायचं? हाय का आता मला फोन करायचा एक राव मी घरी आलो सुद्धा यायला. अहो कशाला तुम्हाला तकलीफ चालले होते म्हणले या वाटवाकडी करून झाले का बघावं. कशाची तकलीफ आपल्या माणसाची तकलीफ असते वय हा तेवढंच बरं असू द्या. पण वहिनी काय झालं एवढा चेहरा का पाडलाय? नाही काय झालं? गप बसा तुम्हाला काय आज बघतोय वय मी काय तर झालंय 100%. नाही हो भाऊजी काय नाही झालं. हा बघा दिलवाल्याला सगळ्या खबरा असतात बरं का. अहो भाऊजी तुमच्या तोंडाला काहीतरी लागलं या. माझ्या हो बघितलं किती बारीक नजर आहे वहिनी तुमची हा. बरं काय झालंय काय? नाही काय झालं अहो भाऊजी. ह्या बघा वहिनी ह्या दिलवाल्याला सगळ्या खबरा असतात हा. कुणाच्या घरात काय शिजतंय वासावर न वाळात तुम्ही हा. तुम्ही आता नाही माझ्या कानावर आले त्या बाजीरानाचं तुमचं लयच खटकं उडायला लागले आता हल्ली. नाही अहो ती चांगले आहेत पण सासूत जरा माहिती आहे तुम्हाला कशी आहे. वाटलं सासूच गोळ करत असणार. हा ती तसं लय चांगले आहेत पण सासूबाई सारखी काड्या करत असते. काड्या तिच्याकडे एका आखी ट्रक भरून जर दिलं ना सरपण तरी जाळत बसेल ती इतकी तुमची कडू आहे सासूबाई. हा परवाचीच गोष्ट उषाबाई बरोबर आलती उषाबाई बरोबर इथं हा. तिला तर काही शिवायचं बी नाही पण उगाच मोकार त्या उषाबाई बरोबर तिथं तुमचंच. तिला सवयचं घेतलं तिथं तिथलं हिथं करायची त्याच्यामुळेच असं होतंय सारखं आमच्या दोघात सारखं हाणामारी भांडणं. झाकली मूठ लाखाची असती घरातली आता भाजीनाराचं त्यांच्या पोरात तुमचं काय का होईना पण लोकांना सांगायची काय गरज आहे हा. तिला सवयच पहिल्यापासून तशी घाण सवय त्याला सुनाचं सांगायचं ह्याच्यापाशी त्याच्यापाशी. काडीचं काम करत नाही म्हणते हा. आणि राब राब तुम्ही राबता वहिनी हा. आला तवा काय गुलाबाच्या पाकळीवनी दिसत होता हा. आता हारियाचं फुल करून ठेवलं पारत्या बाजीरानानं तुमचं. आता काय करायचं भाऊजी आता ते म्हणतात ना धरता येईना सोडता येईना तशातली गत झाली बघा. काय जाळायचं वे धरणं सोडणं तसलं तुमच्या सुख आहे का तुम्हाला सांगा बरं हा. पहाट उठता तुम्ही एवढ्या थंडी गारठ्याचं पाणी तापुल्याचं जाहीरदारी थाट आणि काय त्या बाजीनाना. आता आपली गोष्ट सांगतो बाजीनाना माझ्या आधीच आहे हा. महिन्यातनं 4 वेळा कलप करताय ती. नाही व कलप बिलप नाही करत ती. तुमच्यापाशी कसा करेल ती हा. माझ्या समोर मला 2 वेळा घेऊन गेलंय दिलवाले तुम्हाला पण करा पण आपली स्टाईल केसाची कशी पहिल्यापासून हिट मुंबईपासून म्हणलं मला गरज बिरज नाही. आता वहिनी कसं आहे भीतीला बी कान असतात. बाहेर बघा बरं कोण आहे का. ह्या बघा एक सल्ला देतो. बोला की नाही परत म्हणणार उगं चाललेल्या संसारात दिलवाले काय तर राखेल वाचायला लागला नाही हो त्यात. भाऊजी तुम्ही माझ्या हिताच बोलणार आहे की दुसरं काय बोलणार आहे. बस हिताच बोलतो का नाही वहिनी द्या सोड चिठ्ठी. काय बाय भाऊजी असं असतं का हो कुठं? अहो एवढं वाईट काय झालं खरं काय ते पण सांग. भाऊजी बोलण्याची पद्धत झाली का द्या सोडून म्हणजे काय? अहो त्या म्हाताऱ्याच्या दावणीला बांधलं हो वहिनी तुम्हाला माझी दुल्हनिया. ऊन कसलं माहित आहे का तिला ऊन हा. आज इशी मध्ये असती हा. इकडं 2 फॅन तिकडं 2 फॅन वरनं इशी हा. एवढं सुखात ठेवतो मी. ऐका माझं नका नादी लागू जास्त हा. आपला जोडा किती शिवून दिसला असता. बया भाऊजी असं काय म्हणताय तुम्ही? अहो मला काय म्हणायचंय म्हणजे माझ्यासारखाच असा गुणी होतकरू हुशार असा कष्टाळू असा नवरदेव एखादा बघून लग्न केलं असतं तर किती सुखानं संसार झाला असता असं म्हणायचं होतं वहिनी मला. बरं सांगितलं लक्षात ठेवा काय अजिबात त्यांच्या नादी लागू नका हा. आपलं घर गाठा द्या सोड चिठ्ठी हा. ते ब्लाऊज देखील चला जाते गॅसवर दूध ठेवलंय होते जाईल. बरं बरं घेऊन जाऊ आहे हा. काय नसतंय बघा विनाशकाली विपरीत बुद्धी बाकी काय नाही. होय भाऊजी हा त्या दिवशी माझी सासू तुम्हाला खरंच माझ्याबद्दल काड्या करत होते काय? आयो रातपुराची नाही सांगाय वहिनी आलं की तुमच्याशिवाय दुसरा विषयच बोट नाही. कुठली पांढरी पाल माझ्या घरात आली हो म्हणलं सासूबाई काय बोलताय म्हणलं हा. लोकांचं लेकरू म्हणलं हा. ए दिलवाले तुला काय करायचं म्हणले मस्तकाच्या आग अशी डोक्याची घुसले का नाही असं वाटत तिथंच चापटावं पण काय करता बाजीनानाची सरपंचाची आहे
हा तिला सवयच आहे काड्या करायची सवय? माझ्याबद्दल, ह्याच्याबद्दल त्याच्यापाशी काय ना काहीतरी काड्या कर. चला भाऊजी जाऊ. हा जावा जावा, पण सावर राहा तर सासूपासलं पण बरं का, नाही तर तुम्हाला द्यायची इच बीच काय तर. हा ह्यांचं गारण ऐकून कसलं गरम झालं मलाच. मावशी हा बोल. इकडे कुठं चालली रानात वैरण काढायला. असल्या उन्हाचं वैरण काढाय तुम्ही? आणि ती दावणीला उपाशी मारायला लागली ती, काय करायचं बसून. हा ना बाजीना तुमची सुनबाई ती जरा आजारी आहे आणि नाना गेलाय गावात. अहो आई साहेब कशाची सून तुमची आजारी? निमताळी सून आहे तुमची. हा काल आलते दुकानात माझ्या, कालच ब्लाऊज न्यायला. खरंच आजारी आहे ती. अहो, कशा सांगतो काल काय म्हणली मला, काय? तुमच्याबद्दल बोलायला लागली. मी म्हणलं ह्या बघा वहिनी, हा बाजीनानांच्या आयुष्याबद्दल एक शब्द सुद्धा बोलायचं नाही म्हणलं, आणि मी खपून येणार नाही. जागेवच गप केलं. हा मला काय तुमचा स्वभाव माहित नाही वय. हा हाताचा पाळणा करून बाजीनानाला तुम्ही लहानाचा मोठा केला, पक सरपंच पदक जाईल एवढं त्याला शिक्षण दिलं. हा माझी आई कालच मला म्हणली, खरंच आई असावी तर बाजीनाना सारखी. पण काय रे म्हणली, काय त्या बिचारीचा हाल. हा काय ती सून तसली मिळाली तिला, दरिद्री. हा कसलं काडीचं सुख नाही. आणि आई साहेब ही बाजीनानाचं टेन्शन तुम्हाला वेगळंच, सुनाचं वेगळंच, आण सुद्धा गोड लागेल ना तुम्हाला. किती खराब झालाय बघितलं का तुम्ही? ए दिलवाले, हा. तुला सांगते बघ, तू आमच्या घरात भांडण लावायचा प्रयत्न करू नको बघ. मी तुझं काय खरं धरणार नाही बघ. तुझा स्वभाव मला माहित आहे. चल. बरं काय साहेब, माझं स्पष्ट म्हणणं काय आहे, बाजीनानाचा आणि तुमच्या सुनाचा संसार सुखाचा व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर रुद्र आश्रमात जाण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही बघा. असू दिलवाले, माझी सून जरा हुड आहे, समजल आज नाही उद्या. हा पण काय बी म्हणा, बाजीनानानं लग्नाची घाईच केली बरं का. बघा अति घाई संकटात नाही. झालं का नाही जे व्हायचं होतं ते. गप, तुझं नाही खरं वाटत मला. हा नाही बाबा, तुमचं बघा काय असेल ते काय. हा हा आला का दुकानी? हा आलो आलो. हा ते उषा मावशीकडे देतो बरोबर. जाऊ का जरा फोन जा जा, मला वैरण काढायची. जा. काय बाबा, ज्याचं करायला जावं भलं की मग ते माझंच खरं. आलो आलो. आई, हे अगं आई, काय रे नाना? अगं कशाला तू दार रानात येते ग? अरे बसून बसून पायाला मुंग्या यायला लागल्या माझ्या. मग तुझ्या मागे इतकं काम आहे, दुकान आहे, घर गावचा गाव गाडा आहे. मग म्हणलं चला आपणच जावा. तुला तर कुठपर्यंत काम सांगायचं सांग. अगं जेवली नाही काय नाही तू. इकडं आणि इकडं मी वजा आण तू जेवायचं लाग. अरे मला तुझ्या संग थोडं बोलायचं या नाना. बर बोल, काय म्हणते? अरे काय कसं बोललो, जीभ लय जड होती बघ. काय म्हणते? काय बोललो तर काय सांगू, मला असं कर वृद्धाश्रमात सोडून ये. का गाई? अरे लय कटाळा आला हे. तुझ्या बायकोला माझी अडचण होती या, आणि तिला पण जरा मोकळीक होईल. माझं काय पिकलं पान कधी तर गळून पडायचं. मग तिकडं गेली म्हणजे आपलं तुमच्या दोघाचा तर संसार सुखानं होईल. अगं आई, असं असतं का ग कुठं? बरं तू नसती तर मी असतो का ग? सांग बरं. बरं आई तर मुलं आहे, ती सगळं आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई. आई विना भिकारीच आहे की नाही? अरे पण मला तुझा संसार सुखानं बघायचा आहे रा. अगं त्यामुळं मी नसलेलीच बरी आहे तुमच्या दोघाच्या मध्ये. अगं आय हो, तिला बी कळलं हळूहळू. तू तिला तिची अजून हुडबुद्धी ग, तिला समजं ना अजून काय असतं सासू, काय असतं आईसारखंच प्रेम करायचं असतं. तिला समजं ना ग आई. पण कसं असतं माहिती आहे का, घरात माणूस नसल्यावर पण कळतं जरा घरातल्या माणसाची काय किंमत असते ती. तिला बी येऊ काय, तिला बी मी समजून सांगतो या. ती काय अशी बोलत असेल काय असेल, पण आई माझ्यासाठी ग तू सहन करत जा थोडं.
खरंच अरे, खरंच तुझ्यासाठीच राहिली आतापर्यंत. हो, तुझा लोक ह्या गावचा सरपंच झाला का नाही गाय? होय की. मग ऐक की, तू कसं कर माहितीये का, वाय सहन कर, माझ्यासाठी कर ग, प्लीज कर. का माहितीये का, हे तुला कुठं सोडायची नाही का, माझं मन नाही होणार तुला कुठं न्यायची किंवा कुठं सोडायची. तू माझ्यापाशी असणं योग्य आहे. घबरू नको गप. रडण्याचं नाही, कसं आहे माहितीये का, तू जर नसशील तर तिला मी सोडून देईल माहितीये का. नको नको रडू नको. कसं आई, तू नका जाऊ. चल तू नको चल. बाबा, माझ्यामुळे तिला सोडून नको खरंच. तुझ्या परपंचाचं वाटळ होईल. काय? माझं काय पिकलं पान कधी बी गळून पडल, पण ती तुला शेवटपर्यंत बघणार आहे. आई तू नाही तर ही सगळं जग शून्य आहे ग. मला काही नाही जगात, या तू आई तर सगळं आहे. चल जेवाय, चल चल घरी, तू जेव आधी, आणि असलं लय डोक्यात घेत जाऊ नको. चल. प्रिया, ए प्रिया, काय कधी आली? अगं आत्ताच आली एवढ्यातच. कशी कशी आहे? बरी आहे का तू? हो बरी की. का ग एवढ्या लगबगीनं बोलवलंस मला तू? अगं तुला तर सगळं सांगितलं फोनवरनं मी. बस मी पाणी घेऊन आले. बरी आहे. काय काय झालं बिलय काय ग? तुला सांगितलंय की, तुला माहिती सासू कशी आहे माझी ती. कुठं गेली ती आता? गेली असन दारा टिपायला. येऊ दे तिला, बघतीच आता तिच्याकडे. पोरगी माझी वाळून गेली पाक हिच्या जाचाने. का ग आता तरी बरं वाटतंय का नाही तुला? हा अगं वाटतंय बरं. मागच्या महिन्यात सलाईन लावायला लावली होती, लावलीच नाही. का लावली नाहीस मग? आता संघ आहे का कोणी यायला? सासूची तसली, नवरा हे असला. अगं मला बोलवून घ्यायचं, मी आली नसते तुझ्यासाठी. असतात तुझ्या माग, तुला तरी सारखं ताप देणं चांगलं आहे का सांग बरं? अगं पण माझ्या लेकीसाठी मी येईल ना. येईल, पण तुला बी सारखं त्रास देणं चांगलं नाही ना. आणि हिला काय झालं तिथं बसायला? तिला आहे की ह्याचं दार टिपाय सवय. ती यायची का माझ्याबरोबर? घरातल्या कामाला सुद्धा एका सुद्धा हात लावत नाही. काडीच्या नुसतं लेकाचं कान भरून देते माझ्याबद्दल, आणि ते हाणतं मग येऊन मला बादा वरणं. तुला मारतो का ती अजून? सारखा मारतो. तुला मी काय सांगितलं होतं? लग्नाच्या अगोदर तुला लग्न व्हायच्या टायमिंगला सांगितलं होतं ना, कुठली सूत्र दिली ती नाही का देण्यात राहिलं तुझ्या? तू त्याचा वापर केला नाहीस बघ, आणि म्हणून ही तुला भोगायचं आलंय आता. अगं नवरा कसा असा मुठीत पाहिजे, मुठीत, माहित आहे का? तुझा बाप कसा आहे, मान खाली घातली तर वर करतो का? बघितलं ना, असा मुठीत ठेवायचा असतो. त्याचं औषध माझ्याच पशी असतंय. केलं की लगेच घोट देत असते त्याला, कळलं का? असं जरा वाईज थोडंसं शिक. इतकं सांगून शिकवून तुझ्या डोक्यात बसलं नाही. नवरा चांगला आहे, पण सासूच भर घालते, त्याचं कान सारखं फुगावत असते. अगं तिला मी बघतीच ग, आता येऊ देस जरा. वय 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 तीन बाय कधी आला? नीट आलो की प्रवास तर आता. झाला ना? होय, चहा पाणी बिणी केलं का नाही? आयला येऊन बसले. आलोय की, पण तुम्ही कुठं गेलता? अहो ती आमची चुलत सासू लय आजारी आहे, त्यांना बघायला गेलती. जाणं पण होत नव्हतं या कामातनं. होय, लय काम पडतंय. होय, मग काय तर. आता माझी पोरगी वाळून चालली. मला नाही वाटत तुम्हाला काम लय पडत असेल म्हणून. अहो तीच खात पित नाही. खाय पाहिजे, खाल्लं तर अंग धरल ना. अहो खायापाशी काय असतंय? जरा वाईज घरातली कामं तुम्ही बी करावी. ती सगळं तिच्यावरच जर लादून दिलं तर कसं व्हायचं? अहो करते की. होय ग, करत नाही होय ग मी कामं. आणि होय, मला तर जरा वेगळंच कळलंय. जावाय पाहुणं जरा पुरीला मारायला लागल्या ते वाटतं. होय ग, कधी मारलं होतं तुला? हात उचलला काय मारलं काय एकच झालं की हो. अगं तसं नसतं. मारलं वेगळं आणि हात उचलणं वेगळं असतं. मग आता मारायचंच राहिले, मग ती बी मारायला हवा. तुम्ही सांगा मारायला. अगं तू आम्हाला पाहिजे, मारून कसं जमल सांग बर. आता इथपर्यंत मजल गेली होय पुरीला मारण्यापर्यंत. हा आवईन बाय तसं नाही. एका हाताने टाळी वाजते का सांगा बर तुम्ही? टाळी एका हाताने वाजत नाही म्हणून पुरीला मारायचं मारहाण बी चालू केली होय आता. हा जरा तुम्ही थोडं घरातलं करत धरताय, सांगायचं नाही का लेकाला? सांगते की.
पण आता तिनं पण ऐकलं पाहिजे ना, सारखं लेकाला तर माघारी बोलत बसलं तर एक ना एक टायमाला त्याला पण राग येईल की. मग तुम्ही असं म्हणल्यावर काय होईल मग? मारलच किती? नाही मारलं माझ्या लेकानं तिला कधी सुद्धा विचारत तोंडावर मारलं का? अहो हात उचललं काय मारलं काय एकच झालं की आता मारायचंच राहिले, हात उचललाय. हे असलं मला नाही चालणार बरं का आता परत पुरीला माझ्या जर आता सारखं जर हे असलं काय कानावर आलं ना माझ्या, तर मी पुरीला ठेवत नसती इथं. आता तुमच्या पुरीला बघा झोपाळा बांधून हलवायचीच राहिली आहे त्याच्यात बसवूनच. झोपाळा केला असता तर ही अशी हालत झाली असती का माझ्या पुरीची? आणि झोपाळा असता तर आम्ही तरी तुम्हाला काय बोललो असतो का? अहो येईन बाय, मी पण लय प्रयत्न करते काम करायचा, मला पण बरं वाटतंय काम केल्यावर ना, पण काय करता आजार हाही सुचूच देत नाही ना काय. राहू द्या आई, आता तू उन्हातानात नाली आहे म्हणून तर मी तुला काय सांगत नाही बघ फोनवर काय झालं तरी. बरं तुम्ही दोघे मारा गप्पा, मी चहा ठेवते तुम्हाला बरं का. हे बघ आता काय लय टेन्शन घेऊ नको. आली मी बघते हिच्याकडे बी आणि त्या जावयाकडे बी. काय तू अजिबात टेन्शनच घेऊ नको, आता निवांत राहा. भाजीना ना हॅलो बाजून कसं काय तिकडं कवना ना काय मानकडे बसा. ना घरी गेल तू? हा घरी म्हणली कुठं गेलाय कोण आणतो? आम्ही कुठं असतो? घरी नसतो की काय? या जोडीदाराकडे. जोडीदार कुठली तवा? ही अशीच टगे गाव टगे माहित नाहीत तुम्हाला? ह्यांच्यापाशी बसायचं. काय म्हणताय त्याच्या नका नादी लागू. काय नाही गाणं काय झालंय माहितीये का, एक जरा अडचण झाली मोठी. गावच्या सरपंचाला अडचण झाली म्हणजे अवघड आहे बाबा. बरोबर आहे का ना, गावचा सरपंच आहे, गावाचा सगळ्याचा प्रश्न मिटवेल मी. कुणाचाही प्रश्न येऊ द्या, कुणाचं बी मिटवेल आणि काय बी असू द्या. घरा वेळ आल्यानंतर कळतं आणि ती आपलं आपण मिटवू शकत नाही. काय झालं घरावर? काय आता सांगायचं तुला? कसली वेळ आली घरावर तुमच्या? नाही घरावर म्हणजे नाना काय कोड्यात बोलू नका, सरळ बोला की काय अडचण काय नेमकी. हो डोकं बंद पडतंय, बंद माझं अक्षरशः. अहो ना आता आमचं डोकं चिंग व्हायला काय झालं ते नीट सांगा. बना बर का, बायकोनं इतकाची त्रास द्यायला चालू केलंय की नाही घरात. कुणी सरपंच बाईनी वय? हो. का काय आता तिची तिलाच माहित. मला तर काय वाटतंय माहितीये का, तिला गावातल्या कोणीतरी 4 बायकांनी किंवा कोणीतरी भरावली असेल कशात तरी. बरं अहो ना आपलंच नाणं खोटं आणि लोकाला बोलून काय उपयोग आहे या? अहो तुमच्या जागी असं तुमचं गुळू गुळू गाणं मानल्यावर माझ्यासारख्याने बायको फाटून ठेवली असती. नानाचं कसं होतं माहितीये का, आधी बायकू हा. घेतलं आपलं डोक्यावर मिरून, आता ती लागली डोक्यावर बसून मिऱ्या वाटायला आणि आता बारीक तोंड करून येताय तुम्ही. नेमकं झालं काय अजून नेमकं सांगा की. कधीच बायको केलं नाही, मी बायको असं लय बी हे केलं नाही, खरं सांगतो तुम्हाला. तुम्ही आता कसं गावात जातानी पराशे हात करून गाडी मागं बसायचं त्याचं काय? आता ते बाकी सगळीच बसतात. आता तू बी तुझ्या बायकोच्या मागे हात टाकून बसतोच की, बायको तू हानतीस की 3 टाइम मला. हो मी बायकोला हाणतो 3 टाइम असा. राहू दे रे, राहू दे. असू द्या, तुझ्या तोंडाचा पहिला चापा बंद तुम्ही कर. हो का चेष्टा मस्करी बंद करा. खरं काय आहे ते सांगतो मी तुम्हाला. काय झालंय माहितीये का, हो का बायको आईला काहीतरी म्हण सारखं तिच्यावर कसलं तरी आळ घे. तिला बरं समजून बी मी सांगितले, बायकोला बी 4-5 वेळा समजून सांगितले, अगं बाय तसं करू नको. म्हणजे हो का कसं होतं माहितीये का, तिला वाईट बी बोलून उपयोग नाही हो. बर माराची बी भीती घातली, सगळ्या गोष्टी केल्या, ते मारीने बी म्हणलं सोड चिठ्ठी द्या की. मग सोड चिठ्ठी देणं आपल्याला शोभल का? आणि ह्या वयात तुम्हाला नाना बायको बी कोणी देणार नाही. हा बायको नका मिळून द्या मला नका मिळून द्या, पण ही शोभल का गावचा? आज मी सरपंच आहे, आज मी जर असलं उद्योग करायला लागलो, सोडचिठ्ठी दे कुठं काय बायको नादत नाही, ह्या गोष्टी झाल्यानंतर काय तुम्ही मला बरोबर आहे. पण नाना म्हणतात बायको नसली तरी चलन, मग परत काय करते नाना बायको नसल्यावर? तुला काय करायचंय? तुझ्या तोंडाचा पहिला पट्टा बंद कर की. सगळीत का तुझ्यासाठी बायकांना हापलेली नाही ती दुष्ट रावण. पका तुला का सिरियस विषय कळत नाही? सिरियसच विषय, पण बायको तर पाहिजेत की. अरे बायको पाहिजे की, म्हणून मी काय म्हणतोय समजून सांगितलं. आता ह्यात लय आईची चुकी नाही बरं का. आले तुमची आई म्हणजे पक्या बाजीनाची आई म्हणजे लक्ष्मी. खरं अरे लय काबड कष्ट केलं त्या माऊलीने. आता गाव सांगतोय या, पहिलं बाजीनाच्या घरी काय सुद्धा नव्हतं. पण मी काय म्हणतोय का ना, त्या लक्ष्मीच्या पोटी हीच कसं काय राखीत जन्माला आलं? पक्या तुझ्या आता तोंडाचा पट्टा बंद करतो का? बरं बाजीना ना आम्ही काय करायचं ते आम्हाला फायनल सांगा. काय आता हे असे तोंड चालवल्यावर मला नका लक्ष देऊ. ना टिंगल केली. सांगा काय म्हणता, काय करू आम्ही? सांगा. काय तुमच्यासाठी एका पायावर तयारी आम्ही दोघं बी.
गाणा पक्का काय करायचंय माहितीये का, तुम्ही जरा घरी या. हिनं आणि काय उद्योग केलाय माहितीये का बायकोनं? हा या त्या अवदसाला बोलावलं या. कुणाला? आमची सासू तिची आई. आता तर भले हा, फोन करून मला असं होतंय मला तसं होतंय, रडून हे करून अजून तिला हातबी लावला नाही. काय काय सांगते या. आता काय तुम्हाला सांगायचंय, माझी मनस्थिती पण आहे लई सांगायची तुम्हाला. बाजनाची सासू म्हणजे राखेलच. केलं नुसता थोडा का तिला आग कमी दिसली, नुसतं वत्ती टेंबात चालू. सासूनी चांगलंच फरक पडलं दिसतंय बरं का. पण नाना काय करते ते माहितीये का, त्या दोघी मिळून आमच्या आईला म्हणजे असं कुचक ह्याच्यावर घालून त्याच्यावर घालून बोलते ते. आई नाराज होती या. काय माझं तर असं झालंय की मला असं वाटतंय काही नको, काहीच नको. आता नाना तुम्ही बोलला सगळं आलं माझ्या ध्यानात. गाना आपण जाऊन जरा सांगू व्यवस्थित समजावून. हा, नानाचं बी म्हणणं तसंच या. चालतंय नाना जातो, आम्ही सांगतो व्यवस्थित समजून. जाऊ का मी? चालतंय. वहिनी आहेत का माझी नाना? अरे 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 मामी आलं बेलाब कधी आला? आशीर्वाद द्या. असू द्या मुलगी बिरगी बघा. मामी बघू की कधी आला तुम्ही? आजच आलोय की. आजच आला? बाजीनाना तर सांगत होतं महिनाभर झाला आमची सासू जाईना घरातनं. अहो पक्या कधी सांगत होतं भाजनाला लय नावत होता मामी तुम्हाला. म्हणला माझी सासू माझी साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे. होय हो, जशी माझी आई तशीच माझी मला सासू. लय नाव काढतात तुमचं भाजनाला. खरं? मग काय. अहो माझा जावा आहेच तसा चांगला, माहित आहे का मग काय? पहिल्यापासूनच. पण 4 टग्यांच्या नादाने का नाही पाक बिघडून गेलाय बघा. कोणतं घे? हा कोणतं घे? अहो हाय ती वर कोणी असतंच की. मामी जाऊ द्या, कशाला लय तुम्ही मनाला लागून घेता. मी काय म्हणतोय मामी, जावा की काशीला वगैरे तिकडं चारीधाम बिरीधाम करा की जरा थोडस. काशीला? काशीला नाही, त्याचं म्हणणं वाशीला जावा. त्याचं कधी काही शब्द वाशीला साड्यांचं मार्केट लागलं ना मोठं. हा 2 साड्यावरती 10 साड्या फ्री भेटतात वाशीला. जावा की वाशीला. आणि मग तुमच्या आयांना का पाठवण आहे? नाही त्यांना आणलं की आम्ही साड्या. आता तुमच्यासाठी म्हणलं, तुम्हाला काही लेख संभळत नाही, लेखीच्या दारात तुम्ही हातत नाही. लय चागीचं झाड हा का काय असं ना ते आपापसात मिटवून घ्या. आलं लक्षात. मी तुम्हाला डायरेक्ट स्पष्ट मुद्द्यातच बोलतो का, मामी हातान टाळी वाजत नाही. बाजीनाना म्हणजे सोने गावचं, त्या माणसाची वेगळं वजन आहे गावात. आणि तुम्ही त्यांच्या घरात असा कालवा ऐकाय मिळाला, आता आजूबाजूची लोक काय म्हणतात? ना तुला वाटतंय बाजीनानाचं वजन आहे आणि मामीचं काय कमी वजन आहे का? फरशी खचली नानाची. अरे तसं नाही बाबा, तुझं जरा तोंड बनत, तू जा बरं घरी. मग ती ह्या जरा दिल्या तर जातो मी घरी. तुम्ही एकटंच आला असता तर बरं झालं असतं बघा. का मामी? मामी सगळं ध्यान त्या लाह्यावरच आहे. मामी पण मस्त दिसताय बरं का, लुक बिक एकदम सुंदर बनवलाय. ब्युटिफुल मामी. मायाली की ओळखूतच याय नाही. खरं म्हणताय का? तुमची आई दिसती ही पुरगी तुमची. मामी तुम्ही काय हो बाई. काय लाजते? आपल्या मामी निळ्या जांभळ्या झाल्या. काय लाजते त्याच्या. बर मामी काय असतं माहितीये का, हो का झाकली मूठ 1.25 लाखाची. वहिनी काय करा माहितीये का, झाकली मूठ 1.25 लाखाची. आपल्या कुटुंबात काय चालू हे शेजारच्याला कळलं नाही पाहिजे. भाजनाला समजून घ्या. अहो सासू जरी असली तरी आपलीच आहे ना, त्या संग जरी भांडत. अहो मी तीच तिला सांगत होती, त्या सासूला बी सांभाळून घेत जा म्हणून. होय ना? हा तुम्ही असं तिला म्हणलं? सांगत होती. हो असं सांगतो तुम्ही? अशी सांगते माझी. वा, 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 वा. मला काय यायची नाही होय तवा. हा मग बर का मामी, धन्य बर का तुम्ही. खरंच बाजनाना मानला ना त्याच्या सुद्धा पुढच्या असं मी बर का मामी. म्हणजे जितकं बाजनानं आपल्याला सांगितलं ना त्याच्यापेक्षा 10 पट पुढच्या. मामी खरंच बर का, अशी मामी मी म्हणतो ना तुला मिळावा. होय ना. तुझं कसं आहे माहिती का पक्या, बोलाने बोलून घे. अशी अवलाद आहे तुझी. तू जा ना बाबा निघून इथनं. चाललो मी, मला थांबायची तर. ती वाटी कुठं येत आहे? वाटी बी घेऊन गेले. जाऊ द्या. अवलय हलकट आहे ती. दिसत होत. हा हलकटपणा बोलण्यावरच दिसत होता ना. मला माहिती म्हणून त्याला येऊ नको म्हणलो, तरी बोले माग लागून आले. असल्यांना घेऊनच येत जाऊ ना, तुमची बी इज्जत जाईल बघा. जाती तुमचं वया जायचं आहे अजून. व्हाय जायचंय म्हणून तर मला माहिती आहे ना. बरं वहिनी मी काय करू? तुम्ही जाता कडकडाने. म्हणजे मी जाऊ? मग काय तुम्ही त्यांच्या मागे सारखं शेपूट हलवतात आणि त्यांच्यासारखं बोलताना आमच्यासारखं आमच्या देखत आमच्यासारखं आणि त्यांच्या देखत त्यांच्यासारखं. पण ह्यांच्या संग 4 टगी कशाचं ते बरं आहे तर ती बी आपल्या तोंडावर एक महागाई एक तसलंच आहे दोन्ही. ह्यांच्यामुळे तर असा नवरा बिघडलाय माझा. असो आता काय मग. हा दिलपणे कळलं ना.
इकडून आला वय हा इकडून चालतो का? आई दिसली का हो इकडं? अयो तुमची आई कुठे गेली आता? नाही कुठं नाही पण दिसली का म्हणलं. नाही बाबा नाही कुठं रानात बिनात गेलेली दिसली का असं म्हणतोय. नाही नाही ना. आता मी बी गावातच चक्रा मारतोय म्हणजे काय तर शिवायला दिल पण नाही गाड्या मला तर दिसले नाही ती. नाही ना. होय बाजी नाना हा काय खटाकले बिटाकले का काय भांडणं फिरणं का कुणाची? तुमची घरात? नाही राहू दिलं बाले. नाही का? नाही जाऊ. हा जाऊ बनणारच होत एक ना एक दिवस. हा करू काय तरी आपण खाली करू. अरे हनुमा आई दिसली का आमची? नाही नाही इकडून गेली बिली का कुठं? नाही नाही हा वरलाकडे गेलेली दिसली का? दिसलीच नाही. किती वेळ आहे तुम्ही इथं? हा 1 तास झालं की. तास झालं का? होय. बरं चालतंय. कडवा यायचं क्वार्टरचे पैसे तर संपले ते आपल्याकडला आता. असो पैसा तर आपण कुणाकडनं तरी घेणारच आहे. पका 20 रुपये देतो म्हणलाय त्याचं कडवाचं काम केलं की 20 रुपये मिळतील आपल्याला त्याच्याकडून. कर किस ना का ना काय करतोय इथं? काय बसलोय पकाने कडवाळा आणायला सांगितलंय. 20 रुपये दिलेत त्यांनी बी मला कडवाळा आणायला. आलोय मग आणायला. बरोबर मग का नाही गेलं नेलं? तरी तोडलंच नाही. मला म्हणला घेऊन ये. इथं तोडलं ना काय कसं घेऊन जाऊ मी बरं कडवाळा. असू दे किस ना. ऐक की आमच्या आईला बघितलं का तो? आई दिसली का आई आमची? हाय हा 2 मिनिट खाली बसतो. काय आयला काय झालं अजून? नाही दिसली का? रानाकडे बिनाकडे गेलेली दिसली का? हायला नाही गेलं दिसली. हा पण काय तुम्ही लगा त्रास देताय बहिणीला उग. हा कुणी अरे किसनाला का काय आता तुला सांगू कुणी त्रास दिलाय बाबा? काय त्रास नाही काय नाही काय झालं नाही. रानाकडे गेलेली दिसली का तुला एवढंच म्हणतोय मी. नाही ना अजिबात नाही दिसली. नाही ना. नाही दिसली असं. बरं पण मी दिसल्यावर तुम्हाला सांगायला येतो की. हा दिसल्यावर सांगायला येतो की मी तुम्हाला. बरं चालतंय. तेवढा 20 रुपये देऊन जावं मग जाताना. नाही लागा आता मी वाईट गडबडीत आहे. उद्या देतो तुला पण मला वाईट गडबड आहे. जाऊ का? बरे कधीतरी एका दिवस येत जा कॉलेजला. अरे प्रवीण काहून आला? आई दिसली का आमची? नाही हो. इकडून जाताना येताना कुठं दिसली का? नाही नाही आम्ही 2 जण इथं बसलोय पण काय दिसलं नाही अहो. किती वेळ झाला बसलाय? अर्धा तास झाला असेल. अर्धा तास. होय. हा कॉलेजवर आलो असंच बसलो या. काय हो काय झालं? नाही काय. बरं दिसली तरी सांगशील का? हा सांगतो की. काय झालंय नक्की? नाही काय पण आपलं दिसली तर सांग काम होतं. तू नाही तर तुला दिसली तरी तू फोन कर. जाऊ. हा करतो की. मावशी काय झालं? काय नाही म्हटलं मी चालली घर सोडून आता. घर सोडून काय झालं? का निघली पिशवी? नको सोड मला जाऊदे. काय झालं पण? मला लकट आलाय आता या वयात. काय झालं? बाजीला काय म्हणलं का? नाही रे ती कधी काय बोलत नाही तुला माहित आहे की. अहो मग मावशी असा निर्णय घेतात का तुम्ही सांगा बरं. गणावाला जाऊ दे. माझ्या पोराचा मला ना चांगला संसार बघायचा. माझं काय पिकलं पण आज नाही उद्याकडून पडणार. अहो मावशी रडू नका. ऐका की अहो तुम्ही का लोकांचं आहे वय हा? आणि आशेने बाजना संसार सुखाचा होणार ना दुःखाचा होईल. बाजनाचा लय जीव आहे तुमच्या. हाय का नाही रे? बाजना काय तुम्हाला सांगू आता. अहो लय सोन्यासारखा माणूस आहे. अहो तुमचं पिकलं पान म्हणून काय म्हणता असं. अहो पोरा बाळांना पिकलं पानाचाच आजार असतो. मग काय पण ती कळणाऱ्याची का माहिती नाही, रे. नाही. सुन लय आगाव आहे आमची.
नाही नाही आगाव तुम्ही काळजी करू नका. तुम्ही काय करा माझ्या बरं चला. नाही नाही मला नाही मला तिथं ऐका, तिथं घरी त्यांच्या घरी जाऊ नका, तुम्ही माझ्या घरी चला. चला तुझ्या घरी राहून तर 4 दिवस संपणार आहे का? हो का, तुम्हाला माझं ऐकावं लागेल, तुम्हाला शपथ आहे माझी. चला माझ्या बरोबर, रडू नका अजिबात. घरी घेता बरं का ना, कशाला बोललो रे एवढं काय घाईत? मटण खात होतो, लंकेने मटण केलं 1 किलो. तर मग काय कशाला बोललो? दाड अडकले रे मटण थोडं. जायचंय खायला मटण परत. मटण तुझं दाड अडकलंय वे. आणि इकडं येळ आहे माझ्याकडं, काय कर तू सगळं काढतो दाडतलं. लाज वाटली पाहिजे तुला का? कशाला बोलवली सांग की नेमकं. अरे तुला कळतं का काय सिच्युएशन झाली का? काय झाली सिच्युएशन? अरे बाजीनानाच्या घरी काहीतरी वाद झाला आणि बाजीनानाची आई घर सोडून चालली होती. रस्त्यात आम्हाला भेटली, नशीब आम्ही होतो तिथं. घरी घेऊन आलोय आम्ही, भाऊ घरी घेऊन आले तिला. बिचारी थांबत नव्हती, म्हणत होत्या मला कुठं बी सोडा, माझं मी काय बी करते, पण मला त्या घरी माघार जायचं नाही. घरी आणलो होतं ती, बरं केलं बरं का लागा. अरे घरी नसतं आणलं, मग रागाच्या भारात माणसाने काय करून घेतलं, म्हणजे आपल्याला केवढं मोठं आई दिसली का आमची? आई आई कुणाची आहे? आमची आई. तर का हो? आई सकाळपासून मी शोधतो, या सगळीकडे शोधून आलोय, तू काय कुठंच गावली नाही, रानात बी गेलतो. आईला मग तुम्हाला आनंद व्हाय पाहिजे बाजीनाना. आईला आई तुमची नाही म्हणल्यावर हाय का नाही? होती तेव्हा तरी कुठं नीट तिला समजला बिचारीला, रडाच किंवा तिच्या आयुष्याची अख्खी. अरे कानाला काय माझी चूक आहे रे? नाही अहो तुमची एकच चूक आहे की तुम्ही माणूस म्हणून जन्म घेतला. अहो तुमची ती सासू टचाटाचा बोलायची, तुमची बायको टचाटाचा बोलायची. हा लाज वाटाय पाहिजे तुम्हाला. हे आलाय माझी आई कर आणि माझी आई. मी म्हणलं होतं का नाही, तुम्ही बायकोला डोक्यावर घेतलं होतं आणि म्हणून ती आता डोक्यावर बसून मिऱ्या वाटायला लागली आणि आता आई करत आलाय तुम्ही. मी तर म्हणतो कदाचित ह्यांच्या आईने, मी तर म्हणतो ना, जीवन संपवून टाकावं. हो काय लागा गाणा बोलतोय तुला का? आईशिवाय जीवन निरर्थक आहे रे, देवाची पत्नी निरर्थक आहे. तू म्हणतोय लगा कुठं तरी मेली असं. काय माझ्या लगा जीवाला वाटेल सांग बरं तू? कधी ना त्रास दिला नाही आईने, आईनं मला दिला नाही, मी आईला दिला नाही त्रास. काय झालं? किरकोळ कारणावरून बायकोचं तिथं वाद व्हायचं. दोघींना समजून सांगून मी थकलो का ना, कटळून गेलोय मी, जीवनालाच कटाळू. अहो बाजीनाना रडू नका राव. बाजीनाना आम्ही तुमची चेष्टा केली राव. आम्हाला चेष्टा करू नका, काय नका. तिथली काय माझी सांगा फक्त, मला दुसरीकडे बघायला येते. मी गाना अरे नानाला काय आठवण. आई आहे तुमची मावशी. नाना गणाने सांभाळ आईला इथं. काय काय कुठे गेले तुला? कुठे गेले तुला? कुठे गावात वेगळं करून मला वाटलं काय झालं काय नाही काय होत नाही मला, तू काय रडू नको. तू गेली मला वाटलं सोडून. कुठे गेली? नाही तुला नाही सोडून जात मी. तरी तुला सांगायला लक्ष देऊ नको. असू दे ना. मावशी डोळं पुसा. अहो नाना तुम्ही विचार करा, तुम्ही इतकं रडता, तुम्ही विचार करा. अहो आम्हाला बी आहे की आम्हाला माहिती ना, आई म्हणजे की जिवाळ्याचा विषय आहे ती. काय करा भाऊ? नाना आई आली, आता रडू नका बरं. मग आईने कसं काय करायचं? शांत राहा. बस 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 आई बस. नाना शहाणा चालना हो का? आज रडताय, आज हो का नशीब बलवंत होतं म्हणतो मला तुमची आई मिळाली. पण सारखं असं घडलं अशी मी म्हणतो गॅरंटी देऊ शकत नाही. तुम्हाला माझं ह्यातनं मुक्त व्हायचं एक गोष्ट ऐकणार का तुम्ही? फक्त तुमचा जीव आहे का नाही, गुळगुळू स्वभाव तुम्हाला सोडावं लागेल. फक्त एक गोष्ट माझी ऐकावं लागेल. ऐका ना, लय बी गुळगुळू नाही करत मी. मग काय करतो, तिला वेगळ्या वाटाने समजावं लागते. आता या बिचाऱ्या आईची काय चुकी नाही. काय होतंय का ना, बायको लगेच आईला फोन करते तिच्या, घेते बोलवून येतं. पर रडायची वेळ आणली तिनं मला. आज बायकोला काय म्हणाय गेलं की बायको लगेच डोस भरते मला. मग ती मी औषधच पेल, मी फासच घेईल. बरं आज गावात इज्जत एवढी चांगली कमावली मी.
आणि जर काय तिनं करून घेतलं तर काय माझं राहणार आहे इथं? अहो नाही राव तसं कोण काय करून घेत बाजीना. तुम्हाला ऐका ह्यातनं मुक्त व्हायचं असेल तर माझा एक छोटा सल्ला ऐकणार का? काय सांगा? मस्त माझं लग्न नाही झालं पण माझा छोटा सल्ला ऐकणार का? सांग की. काय इकडे का आणि बघा हे उपाय करून बघा आणि मग मला सांगा तुम्ही. मग आज हेच उपाय करतो मी. मस्त की मला बी वाटतोय असा उपाय करावा. हा पण भीती वाटते रे. अहो भिवू नका बाजीना ना. तुमच्या भीतीचाच फायदा उचललाय मग सगळ्यांनी. मग आज नाही सुट्टी. हा बस अशी वाघाची डरकाळी फोडा करबाला तू हो मला. वाघ नाही सिंह वाघ काय असेल ती माझ्या हा. शरीरात पावरनी. एक वडा 2 पाव. बाजी नाना सगळ्या जबाब. जाऊ का चेअरमन? काय वाटलं तरी सांगा, आम्ही आहे की. बरं का ना असं काय मंत्र दिला बाजीनानाच्या कानात तो? अरे बाजीनाला असला रामबाण उपाय सांगितलं. बाजीनाची बायको सारखी काय धमकी देते. मी औषध पिलं ना औषध पिल. बाजीनाला म्हणलं खोटी बाटली घ्या औषधाची इनरेलची. आणि त्यात म्हणलं पाणी वत. पास डोकं लावलं बाबा. हा पाच म्हणलं तूच. तिला म्हणलं तू काय पिती मीच पाचतो तुला. मग बघू म्हणलं खरंय का खोटं पिती ती. असं म्हणला. पेली तर म्हणा तिच्या अंगा डेअरिंग आहे. नाही पिली नको नको म्हणली तर समजा नाटक करते. हा खरंय बरं का. पण अरे बाबा लकडीशिवाय मकडी वळत ना दादानो. मग काय माझं जर लग्न नसेल ना अनुभवले दांड काय बरं का माझ्याकडे. अनुभवले दांड काय? हाय अनुभव. कारण काय होतं तुमच्यासारख्या नासक्यांच्या संघ आहे ना. तुझी बायको तुला आपल्यावरच येतंय सारखं घसारते. मग काय तर जा हे जा सक्रातीचं लाडू आज जा खायला. भूक लागली थोडी. कशाचं लाडू? सक्रातीचं तिळाचं लाडू. घरी जाऊन खा. जा चेअरमन जाऊ आता आम्हाला जायचंय जरा घरी. घरी जाऊन खा म्हणजे आता इथं आलोय तुझ्या घरी. हा तुझ्या घरी आलोय घरी जाऊन खा म्हणजे. अरे सक्रा झाली 4 दिवस झाला बाबा. आता लाडू असतात का? मटण खाता खाता आलो का. मटण बी नाही सक्रातीचं लाडू बी नाही. चला चेअरमन आपलं. चला तर काय. खरं तू मटण खाल्लं? मग काय खोटं बोलतोय तेव्हा. मग इतका लबाड आहे ना तू. अरे बॉयलर खाऊन खाऊन बॉयलर कोंबडीसारखा झालाय तू. आणि डायरेक्ट मग तुम्ही मटण खाऊन आले. चला चेअरमन जाऊ आपण. हा आता आपल्यावर आलं की जाऊ आपण. हा चला. प्रिया ए प्रिया. अगं बाया आला वय. मला वाटलं कुठं वारीलाच गेला बिला होता काय की. हा बघा तुम्हाला सांगते एक तर ह्या तरी इथं राहतील नाहीतर मी तरी इथं राहील. आता काय करावं माझ्या समोर. समोर म्हणजे लाज वाटते का तिला? ह्या तरी इथं राहतील आणि मी तरी राहील. हिला लग्न करून कशासाठी आणली? ही तर माझी आई आहे जन्मदात्री. सारखं असंच वय. ह्या तरी राहतील नाही तर मी तरी राहतील. प्रपंच ह्या का असंच करायचा का? सांगा बरं तुम्ही. काय मग तिला लावलंय वय त्याला त्यांना तवा का ती म्हणली जावा गबाळ गुंडळून म्हणून मारताय तिला तावा तावानी. मारताय तिला तावा तावानी? तिला बोलताना तुमचं दापायचं काम आहे. तुम्ही बघत बसलाय नुसतं. म्हणजे माझ्या आईला काय दापताय? तुमच्या आईला तुम्हाला दापा येत नाही वे? अगं माझ्या आईला काय दापू? तुम्ही जर असं तुझी आईच अशी सांगत असेल ना तुला तू अशीच वागणार आयुष्यभर. माझी आई नाही सांगत काय. तुमची आई काय शिकवते ती बघा आधी. अगं गप. आई म्हणजे माझी लक्ष्मी माझी हे या जन्मदाती आई. तुम्हाला एकच सांगते तुमची आई तर राहील नाही तर मी तर इथं राहील नाही तर मी माझं जीवाचं काय बी बरं वाईट करीन नाही तर औषध पिते मी जाऊन. तर फसबीस घेते. जीवाचं बरं वाईट करते एकदाची करच. आणि तू नको औषध पिऊ. मीच तुला पाचतो आज औषध आणि मी संगत आणलंय. बघ बघ जावायचा तोरा तुझ्या देखत असं करतो म्हणलं तुझ्या मागं सांग. अगं असू दे धर. बघ असं होतंय बघ. माझ्या पोरीला पाहता काय मग. हा ती संस्कार आहेत काय माझं तुझ्यावर. हा सुनावर सोन्यासारख्या सुनावर हात उघड. तू ती घरची लक्ष्मी आहे की. तुला वाटतंय का काय जीवाला थोडं तरी होय ना. हा बघितलं बघितलं का? चुकलं मामी बघितलं का? माझ्यापेक्षा हिच्यावर प्रेम करते आई.
चुकलं माझं चुकलं माफ करा मला अहो त्या दिलवालेला तुम्ही काय सांगितलं म्हणून एवढं प्रकरण वाढलं. ते दिलवाले सांगत होता मला ह्यांनी त्याच्यापाशी हे सांगितलं त्याच्यापाशी ती सांगितलं म्हणून. अगं त्या दिलवाल्याला तर का नाही ती मला पण सांगत होता पण त्याला सारखं मला तुमची सासू अशी वहिनी तुमची सासू तसं सारखं दिलवालं माझं कान भरवत असतो. नाही जावा पाहुणं माझी आज चूक मला कळाली हो. मग तुम्हाला बी मी आईप्रमाणे मानतो. तुम्हाला हाय असं मी सांभाळू शकतो. माझ्या आईला जसं सांभाळतोय तसं तुम्हाला सांभाळेल. पण अशा यत्न नाही हो. हिनं फोन केला की तुम्ही यायचं आणि उगाच माझं तुमची माफी मागते. तुमच्या आईला लय बोलले मी. हो का जावाय पाहुणं मी आता सुधारली. मला माझी चूक कळली. पण मला असं सांगायचंय सगळ्या आया बहिणींना की ती त्यांनी त्यांच्या लेकींच्या परपंचात अजिबात ढवळाढवळ करून बघा आणि त्यांना सुखाने नांदू द्यावावं. बरोबर आहे. माझं बरं का चला लेक राहा म्हणतोय तर बरं का ऐका चला आदिवासी दिलवाल्याचं मिटवून येऊ आणि मग माघारी येऊ घरी. चला बरोबर चला. हे दिलवाले या बाहेर साहेब या. अरे वा काय बाजना ना सहकुटुंब सहपरिवार हो कपडे शिवायला हो काय कार्यक्रम काढला काय या की हा? इकडे. काय काय सांगितलं आमच्या आईला बायकोला तेवढं सांगा मला. कुणी काय सांगितलं तुम्ही सांगितलं माझ्या सासूबद्दल माझं कान भरावलं म्हणून आमचं घर मोडलं का नाही तर बिनकामाचं. तुम्हाला बरं वाटलं का आमचा संसार मोडून. अहो वहिनी तुम्ही जे म्हणलं तेच सांगितलं मी. असं काय म्हणलं तुम्ही तर माझ्या सासूबद्दल माझं कान भरावलं. काय म्हणला काय सांगितलं ना थांब म्हणजे मर नको दिलवाले तू माझ्या लेखासारखा मी तुला सांगितलं होतं का ना तू आमच्या घरात भांडण लावायचा प्रयत्न करू नको बाबा. समजून सांग खरं बोलायचं काय असेल ते खरं. अरे आज माझ्या गावच्या सरपंचाकडे तू सरपंचाचा परपंच उद्ध्वस्त करायला चालला होता. नाही बाजनाला मी करायला वेगळं गेलो झालं वेगळं. मला यांची भांडणच मिटवायची होती. भांडण नाही तुला पाहिजे चांगला. अरे ह्याला मी गावात सुद्धा ठेवणार नाही. बरं योगा आई साहेब माफी मागतो. चूक झाली माझ्याकडनं माफ करा. सासूच्या नवऱ्याच्या पाया पडा माझ्या. तुमच्यामुळे एवढं झालं आमच्या घरात कुटारा. दिलवाले आता आमच्या घरात पेटवली ती पेटवली 100 बायका येते त्या असं दुसऱ्याच्या घरात बायकांच्या भांडण लावू नको. कपडे चांगला नाही बघ तुला. दिलवाले ही गोष्ट कुठपर्यंत गेली माहितीये का. माझी आई पार मरणाच्या वाटेवून आली. बायकोला स्वतः मी औषध धरून पाजायची वेळ आली. असला खेळ झाला पुन्हा तुमच्यामुळे लोक संसार असं उद्ध्वस्त केलं ना आपलं बी होत असतं कवा ना कवा काहीतरी. फेड इथंच आहे वर नाही. फेड केल्याशिवाय वर जागा नाही तुला. एखाद्याचं तोडायचं नसतं जोडायचं असतं. दिलवाले भाऊजी तेवढं ऐकायचं. इथनं पुढं माझ्या पुरीच्या जर संसारात ढवळाढवळ केली तिचं कान भरवलं तर माझ्या इतकी वाईट नाही कुणी सुद्धा. काय नाही असं काय करणार नाही. तुमची बी कपडे असते तर देत जावा शिवायला पण एकटे येत जावा व्यवस्थित. तुमच्या गावातल्या टेलरपेक्षा भारी शिवून देईल आणि शिलाई बी कमी घेईल. मला काही यायला लागलं चुलीत घालीन की पण तुमच्याकडे आणायची नाही मी. काय बाया निर्लज्ज माणूस आहे. ह्यो निर्लज्जच माणूस आहे. असाच माणूस आहे. चला आपलं. तर मित्रांनो कसा वाटला आजचा एपिसोड. जर एपिसोड आवडला असेल तर नक्कीच मी सांगितल्याप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.